मित्रांनो, शून्यातून साम्राज्य निर्माण कसं होतं याचं तुम्हाला जिवंत उदाहरण दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकताय शून्यातून साम्राज्य निर्माण केलं आहे. का ह्या बसलेल्या पोरानं बघा, तिथं पोरा जरा बाहेर येलेच काळा दिसालात. मित्रांनो, तुम्हाला शून्यातून वर निर्माण केलेलं साम्राज्य दाखवलं. हे बघून घ्या मित्रांनो, शून्यातून वर केलेलं. ना कुठला पैसा होता ना अडका होता, पण रोहन भैया कांबळे यांनी बघू शकता स्वतःच्या हिमतीवर जे घर बांधलेलं आहे, लय मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे. बघा, हा आहे रोहन कांबळे, याचं घर बघू शकता मित्रांनो. हा आहे किरण शिंदे, याचा मित्रच आहे. तर मित्रांनो, किती खर्च झाला आतापर्यंत घराला? 11 लाख. मित्रांनो, हे 11 लाख रुपये जे आहेत, ते लोक म्हणतात किरकोळ गोष्ट आहे, घर बाबा काय बांधायचं. पण ही काही नसताना, वडिलांची साथ नसताना किंवा बाबाची साथ नसताना, जवळ खिशात रुपया नसताना एवढं साम्राज्य उभं करायचं म्हणजे नॉट जोक. बघू शकता या ठिकाणी बाथरूम केलेलं आहे. आणि हे हॉल आहे काही, ही किचन रूम आहे आणि ही एक बेडरूम आहे. आणि इकडे सेपरेट बाथरूमची सुविधा बहुतेक केली आहे. अटॅच बाथरूम केलेलं आहे इथं. या ठिकाणी हौद आहेत. काम कमीत कमी 65 ते 70% काम झालेलं आहे घराचं. या इथं माळा नाही का काला, इकडे काला काय. तर मित्रांनो, बघू शकता आपण, ह्याला म्हणतात शून्यातून साम्राज्य निर्माण करणे. आईबापाचं पैसे घेऊन किंवा आईबापाकडून पैसे घेऊन जे मौज मजा करणारे आत्ताची मुलं आहेत, त्यांच्यासाठी एकदम खतरनाक उदाहरण आहे मित्रांनो. की कुणाच्या मागं न लागता, काय न करता, स्वतःची हिमतीवर ड्रायव्हिंग करून भावाने एवढं साम्राज्य उभा केलं आहे. हे उभा करणं कुणाच्या बी मापचं काम न हो बाबांनो. घरची परिस्थिती काय लय भारी नाही, परंतु बघू शकता रोहन कांबळे यांनी करूनच दाखवलं आहे. एकदम छान प्रकारे घर बांधलेलं आहे. तुम्हाला थोडंसं वरून दाखवतो. आणि भावांनो, अशा होतकरू मुलांविषयी कौतुक करणं ही लय महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. आता कारण काहीच नव्हतं ना त्याच्याकडं, काय नसताना सुद्धा एवढं साम्राज्य निर्माण केलं आहे. की बाया, तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे घर बांधलेलं आहे. हा फ्लॉट स्वतःच्या पैशाने घेऊन, फ्लॉट कितीला घेतला होता मित्रांनो? 1 लाखाला फ्लॉट घेतला होता. स्वतःचा फ्लॉट म्हणजे बघू शकता की आईबापाच्या फ्लॉटवर सुद्धा त्यानं घर बांधलेलं नाही. स्वतःचा फ्लॉट घेतला आहे आणि स्वतःच्या फ्लॉटवर स्वतः घर बांधलंय. ही लय मोठी गोष्ट आहे. कारण ही बल्यांना जमत नाही. ना बॅकिंगला शेती आहे, ना कुणाला सरकारी नोकरी आहे, ना कुणाचा सपोर्ट आहे, ना आजपर्यंत त्यानं कोणाकडून पैसे घेतलेत. पण एवढं मोठं उभा केलंय. अजून पण भरपूर काम राहिले. शुभेच्छा भैया तुला. आणि असंच तुझं अशीच प्रगती होऊ दे. आणि असाच रोहन मधुकर कांबळे, सांगवी मार्डी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव, अशाच मुलांचा मित्रांनो आदर्श घ्यावा सर्वांनी. असं काम केलेलं आहे भैया. बेस्ट ऑफ लक भैया. एकदम घर चांगलं होऊ दे. आणि घर झाल्यानंतर 100% आहे मित्रांनो. घर झाल्या आहे. तर कसा वाटला ब्लॉग आपला मित्रांनो? अशाच आपल्या होतकरू मुलांचं सोशल मीडियावर आपले व्हिडिओ येतील. तर कसा वाटला कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला जात सबस्क्राईब करून जावा. आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला साम्राज्य शून्यातून निर्माण केलेलं.